आज बनवूयात चमचमीत असा मसाले भात। त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवलं। यामध्ये 2 पळ्या तेल घातलेले आहेत। तेल गरम झालं की घालायचे आहेत खडे मसाले, अर्धा छोटा चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 1 दालचिनीचे स्टिक, 2 तमालपत्र, 5 ते 6 लवंग आणि अर्धा छोटा चमचा काळी मिरी घातलेली आहे। 1 चमचा जाडसर ठेचलेला अद्रक लसूण घालायचा आहे। नंतर उभ्या आकारात चिरलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या, उभ्या आकारात चिरलेला कांदा, बटाटा आणि गाजर, बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर। मसाले छान परतून घेतल्यानंतर 1.5 ग्लास स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ घातलेले आहेत। जेवढे तांदूळ घेतले आहेत त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे। इथे मी 1.5 ग्लास तांदळासाठी 3 ग्लास पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे। मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। एकदा या पद्धतीने मसाले भात नक्की बनवून पहा। 2 दिवस तुम्ही याची चव विसरणार नाहीत, एवढा चविष्ट होतो। इथे तुम्ही पाहू शकता, हे पहा एकदम मोकळा सुटसुटीत हा मसाले भात तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।